हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास। तर आज सकाळी ना मी घेतलेला आहे बुद्धिमत्ता हा घटक। तर यामध्ये मी ज्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा हे से प्रश्न आहेत ते सोडवलेले आहेत। त्यानंतर बैठक व्यवस्थेवरती सुद्धा जे काही प्रश्न आहेत ते मी आज अभ्यासलेले आहेत। त्यानंतर गणितासाठी मला थोडासा वेळ द्यायचा होता, परंतु बाळमध्येच उठला आज तो 1 तासच झोपला, जास्त वेळ झोपला नाही। त्यामुळे मग मला गणिताला वेळ देता आलेला नाही। मग तो उठल्याच्या नंतर त्याला अंघोळ घातली। सध्या थंडीचे दिवस आहे त्यामुळे मग मी त्याला उशिरा अंघोळ घालत असते। झोपेतून उठल्याच्या नंतर मग त्याला अंघोळ घालते। त्यानंतर त्याला जेवण वगैरे भरवते आणि मग तो खेळायला लागतो किंवा थोडा वेळ टीव्ही पाहतो आणि मग त्या वेळेमध्ये मग मी पुढचा अभ्यास सुरू करत असते, पुढचं वाचन वगैरे सुरू करत असते। तर आज ना मग मी त्याचं सगळं आवरून दिलं, खाऊन भरवून त्याला खेळायला खेळण्या दिल्या आणि त्यानंतर मग मी वाचन करायला घेतलेलं आहे। तर GK-GS हा जो घटक आहे तो वाचायला घेतलेला आहे मी दुपारच्या वेळेमध्ये, कारण ICDSचं माझं बऱ्यापैकी वाचून झालेलं आहे, त्याला फक्त रिव्हिजन द्यायची बाकी आहे। तर त्यामुळे मग मी आज मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि भूगोलाचे काही प्रश्न आज वाचलेले आहेत। त्यानंतर ना मग मी थोडा वेळ माझा मास्टर्सचा जो अभ्यास आहे तो केलेला आहे, कारण त्याची एक्झाम खूप जवळ आलेली आहे। 2 तारखेपासून माझी त्याची परीक्षा आहे। तर त्याचे माझे थेरॉटिकल 6 पेपर्स आहेत आणि मग त्याचासुद्धा मला कंपॅरेटिव्हली अभ्यास करायचा आहे। त्यामुळे मग मी त्याचासुद्धा अभ्यास करत आहे, जसा वेळ मिळेल तसा मग मी। तर आज ना मग मी त्याचेसुद्धा 2-3 प्रकरणं वाचलेले आहेत आणि मग पुढचा अभ्यास करायला घेतलेला आहे। आज आरवी दुपारी लवकरच आली, कारण तिचं स्कूलमध्ये गॅदरिंगची तयारी चालू आहे त्यामुळे तिला लवकरच सोडतात। तर 2:15-2:30च्या दरम्यान ती आली। मग त्यानंतर ती दोघं भावंडं खेळत होती। मग मी थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर पुन्हा मग मी अभ्यासाला बसलेली आहे। तब्येतसुद्धा थोडीशी ठीक नाही आहे, तरीसुद्धा मग अभ्यास सोडून चालणार नाही आहे, कारण खूप सिलेबस बाकी आहे, मास्टर्सचा सुद्धा आहे आणि आपला या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा सुद्धा आहे। त्यामुळे मग अजिबात पडून राहून चालणार नाही आहे, अभ्यास करावाच लागणार आहे। त्यानंतर ना मग रात्रीच्या वेळी स्वयंपाक, जेवणं, भांडी वगैरे सगळं आवरल्याच्या नंतर पुन्हा अभ्यासाला बसली। तर या वेळेत मग मी मराठी ग्रामरचे 1-2 चॅप्टर वाचलेले आहेत। त्यानंतर मग पुन्हा मी GK-GSची तयारी सुरू केलेली आहे। GK-GSमध्ये मग मी रात्रीच्या वेळी पुन्हा एकदा इतिहास वाचलेला आहे। तर काय होतं ना की आपण एकच विषय सारखा वाचत राहिलं ना बराच वेळ की मग आपल्याला झोप येते। त्यामुळे थोडंसं 100 प्रश्न किंवा 150 प्रश्न झाले की मग सब्जेक्ट चेंज करायचा, म्हणजे आपला सब्जेक्ट वाईज अभ्यास होत राहतो आणि आपल्याला झोपसुद्धा येत नाही। म्हणून मग मी काय करत असते, 100 किंवा 150 प्रश्न वाचले की मग दुसरा विषय घेते, मग आपल्याला बोरसुद्धा होत नाही आणि झोपसुद्धा येत नाही। तर मग या पद्धतीने तुम्हीसुद्धा अभ्यास करून पहा। आणि मी कोणते बुक्स वाचते या रिलेटेड तुमच्या काही क्वेरीज असतील तर मी पुस्तकांवरती सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या पुस्तकांच्या रिलेटेड जे काही प्रश्न असतील ते सॉल्व होतील। तर मी वापरत असलेल्या पुस्तकांबद्दल त्यामध्ये माहिती दिलेली आहे, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा।